नमस्कार मंडळी. चार कदम नव्हे तर तब्बल 400 किलोमीटर आपण आलो आहोत मुंबईवरून रत्नागिरीतील रणपार या गावी श्री चाकादेवी मंदिरात. आणि यावर्षी आपले येण्याचे कारण म्हणजे इथे होणारा उद्या देवीचा उत्सव. 100 वर्षापूर्वीची परंपरा लाभलेला हा गाव 100 वर्षापूर्वीपासून हा उत्सव साजरा करत आला आहे. 100 वर्षापूर्वी अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. ही लाईटिंग, हे डेकोरेशन, असे मंडप वगैरे काहीच नव्हतं. परंतु तरीसुद्धा 100 वर्षापूर्वी इथले तरुण त्या काळी पेट्रोमॅक्सच्या साध्या दिव्यांवरती सुद्धा या गोंधळाची अरेंजमेंट कसे करत होते असतील कोणास ठाऊक. पण आजच्या या मिळालेल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे त्यांनी यावर्षी जे काही केलं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. इथे देवीच्या गोंधळानंतर आपण इथला निसर्गसुद्धा अनुभवायचा आहे. पण तत्पूर्वी आपण जे या कारणासाठी खास आलो आहोत ते आपण नक्की बघून जाऊया. तिथल्या देवीचं गोंधळ उद्या होणार आहे. तर आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवू गोंधळासंदर्भात. तर अशा प्रकारे हा देवीचा मंडप सजवलेला आहे इथे, आणि ही लाइटिंग पण केलेली आहे उद्या होणाऱ्या देवीच्या उत्सवासाठी. फार छान अशी अरेंजमेंट केलेली आहे. हे सगळं रिकामी दिसतंय आज, पण उद्या हा परिसर रिकामी नसेल, माणसाने गच्च भरून गेलेला असेल. आणि ही आपल्याला आता दृश्यात दिसते आहे ती रणपार या गावची शाळा. आणि तसं बघायला गेलं तर इथला परिसर सुंदर तर आहे, पण फारच सुनसान आहे. असं माणसांची वर्दळ फारच कमी आहे आणि दुपारच्या वेळेत तर कोणीच नसते इकडे. आणि आत्ताच आम्ही जेवत जेव्हा होतो तेव्हा दुपारी जेवताना मी हाती आलेल्या माहितीनुसार हीच ती वाट जिथे काल दुपारी बिबट्याचं दर्शन झालं होतं. त्यामुळे आपण थोडंफार इकडे व्हिडिओ काढतोय, पण अगदी सांभाळून आणि जास्त पुढे जाणार नाही आहोत. कारण तो आपल्याला हॅलो हाय करायला कुठे आला तर आपला हात फार छोटा आहे, त्याच्यामुळे जास्त आपण पुढे जायचं नाहीये. चला घरी जाऊया, नंतर काय ते बघूया. नमस्कार मित्रांनो. आणि आता बघत आहात आपण, आता उत्सवाला देवीची सुरुवात झालेली आहे. विद्युत रोषणाई सकाळी म्हटल्याप्रमाणे गर्दी आता थोडीशी वाढलेली आहे इकडे. आपण बघूया.
ग्रामस्थ बंधू ड्युटी पाजळल्या झोपून नमस्कार मित्रांनो, काल म्हटल्याप्रमाणे आपण पुढे तुम्हाला रत्नागिरीच्या रणपार बीचवर एक्सप्लोर करणार होतो. त्याप्रमाणे आता समुद्रावर आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम शांत असा समुद्र. कोणीच नाहीये इथे, एक माणूसही नाहीये. आहे एक लांबवर तिथे कोणतरी दिसतंय. गावाकडची लोक इथे मासेमारी करता महिन्यातून एखाद वेळेस वगैरे येतात. खूपच सुंदर असं बीच, एकदम शांत आहे. आणि ती लांब कदाचित तुम्हाला डोंगरावर दिसत नसेल, परंतु लांब डोंगरावर आहे ती. तिथे फिनोलेक्स कंपनीचं साईट आहे ती. आणि या डोंगरावर ह्या साईडला म्हणजे या डाव्या साईडला जे दिसतंय डोंगर, ती पुढची गावं सगळी रत्नागिरीच्या, म्हणजे गावखडी, पावस, नाखरे,
सो काय असतील ती. पण समुद्र पाहून खूप बरं वाटतं, एकदम शांत सकाळी सकाळी. आणि हे जे डोंगर आपण पाहतोय, ऍक्च्युली सकाळी ह्या वेळेत एकट्या इथे येणं तसं थोडंफार रिस्की आहे, कारण बिबट्यांचा वावर भरपूरच वाढलेला आहे कोकणामध्ये. चिपळूण पासून संगमेश्वर, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये भरपूरच वावर वाढलेला आहे. इवन बिबटे समुद्रावर सुद्धा फिरायला यायला लागलेले आहेत, म्हणजे गावकऱ्यांच्या माहितीनुसार. तरी पण ही सुंदर सकाळ अनुभवण्याचा मोह आवरता आवरत नाही. काही न बोलता इथे शांतपणे उभं राहणं किती बरं वाटतं. फक्त लाटांचा आवाज ऐकत गपचूप डोळे स्तब्ध मिटून अगदी स्तब्धपणे उभं राहावं.